नमस्कार, मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आज मी शंकराच्या मंदिरात आहे। जय शिवशंकर, नमामि शंकर, जय शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, जय शिवशंकर शंभो। सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुन उज्जैन्या महाकालम ओंकारम अमलेश्वरम परल्या वैजनाथम च डाकिन्याम भीमशंकरम सेतुबंदे तु रामेशम नागेशम दारुकावने वाराणस्या तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तु केदारम घृष्णेशम च शिवालये एकानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठनर सप्तजन्म कृतं पाप स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति। द्वादश ज्योतिर्लिंगाचं जे स्तोत्र आहे ते मी आत्ता तुमच्यासमोर पठण केलं त्याचं, आणि याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगांचं वर्णन केलेलं आहे। आणि या 12 ज्योतिर्लिंगांचं दररोज पठण केलं, नमन केलं तर आपले अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात असं त्याच्यात नमूद केलेलं आहे। परंतु या 12 ज्योतिर्लिंगांच्या व्यतिरिक्त 13वं आणि 14वं ज्योतिर्लिंग कुठलं आहे तुम्हाला आम्हाला माहिती आहे का? आपण आपल्या भूमीचा सनातन धर्माचा मोठा पुरातन वारसा सांगतो, परंतु हा वारसा सांगत असताना आपली ही पूजास्थळं, प्रार्थनीय स्थळं आणि आपलं वंदनीय असं देवदेवतांची स्थानं जपून कुणी ठेवली? या सनातन धर्माचा वारसा तुमच्या माझ्यापर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी जो अमोघ असा आपल्या गुणसूत्रांमध्ये, आपल्या रक्तामध्ये जे बीज धारण केलेले आहे, जे चैतन्य आहे, त्या चैतन्याची जाणीव आपल्याला कोणी करून दिली आणि त्याचं संवर्धन संरक्षण कोणी केलं असेल तर ते आपल्या महान पूर्वजांनी केलेलं आहे। त्याच्यामध्ये अत्यंत सुरुवातीपासून उल्लेख करायचा झाला तर अनेक लोकांचा उल्लेख करावा लागेल। मग त्याच्यामध्ये विजयनगरचं साम्राज्य असेल, राजा कृष्णदेवराय असेल, त्याचे बंधू असतील, आणि त्याच्यानंतर आपले महाराणा प्रताप असतील, शिखांचे अनेक धर्मगुरू असतील, आणि त्याचबरोबर आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज असतील। या लोकांनी प्राणपणाने आपल्या स्वराज्याचं, आपल्या धर्माचं, आपल्या देवांचं, आपल्या देवदेवतांचं, प्रार्थनास्थळांचं संरक्षण केलं। म्हणून आपल्याला आज आपल्याला या स्वरूपात आपल्या देवतांची पूजा करण्यासाठी आपण पूजा करायला संधी मिळत आहे। त्यामुळे 13वं ज्योतिर्लिंग कोणतं असेल तर ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी हे आहे। त्या समाधीला जाऊन वंदन करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे, आणि तेच आपल्या दृष्टीने 13वं ज्योतिर्लिंग आहे। आपल्याला माहिती आहे की महाराज शिवाचे निस्सिम भक्त होते, आणि शिखर शिंगणापूर हे सुद्धा त्यांचं दैवत आहे असं अनेक ठिकाणी आपण वाचलेलं असेलच। आपल्याला माहिती आहे की महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयाला गेले होते त्यावेळेस श्री शैलम येथे महाराजांना, श्री शैलमच्या सेवेत महाराज घडून गेले होते, आणि तिथेच त्यांना विरक्तीची भावना निर्माण झाली होती। तथापि स्वराज्यातील अनेक जुन्या जाणत्या लोकांनी त्यांची समजूत घालून त्यावेळेस त्यांना घेऊन आले होते। श्री शैलम येथे महाराजांचं मला वाटतं या जगातलं एकमेव असं देऊळ असेल। त्यामुळे 13वं ज्योतिर्लिंग आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे असं आपण निश्चित म्हणू शकतो, आणि 14वं ज्योतिर्लिंग हे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची वडूबुद्रुक तुळापूर येथील समाधी आहे असं आपण ठामपणे, निर्विवादपणे म्हणू शकतो। कारण छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजांना शंभू बाळ असं संबोधायचे, आणि शिवाजी महाराजांच्या नावातच शिव आहे, संभाजी महाराजांच्या नावातच शंभू आहे। त्यामुळे या 12व्या ज्योतिर्लिंगाव्यतिरिक्त 13वं आणि 14वं ज्योतिर्लिंग हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं आहे। याबद्दल कोणालाही तिळमात्र शंका असू नये। आणि या दोन्ही, ज्याप्रमाणे आपण 12 ज्योतिर्लिंगांच्या स्थानी जाऊन आपलं डोकं टेकून नतमस्तक होतो, धन्यता, कृतार्थता अनुभवतो, त्याचप्रमाणे आपल्या या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन डोकं टेकून धन्य व्हायचं आहे। आणि त्यांनी ज्या पराक्रमाने, ज्या निष्ठेने ह्या भूमीचं, या मातीचं संरक्षण केलं आणि आपले हे ज्योतिर्लिंग, आपली प्रार्थनास्थळं, आपली पूजनीय स्थळं जपली, तोच वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं। छत्रपती संभाजी महाराजांचा जो अनन्वित छळ करून ज्या अत्यंत क्रूरतेने त्यांना ठार मारण्यात आलं, त्याचबरोबर त्यांना वारंवार धर्मबदल करा, असं करा, तसं करा, स्वराज्य आमच्याकडे द्या, अशा धमक्या देण्यात आल्या, आमिष दाखवण्यात आली, पण ते कशालाही बळी पडले नाहीत। ते हसत मृत्यूला सामोरे गेले। म्हणून फाल्गुन अमावस्या ही मृत्युंजय अमावस्या, मृत्यूवर जय मिळवणारी अशी ही अमावस्या आहे असं आपण म्हणतो। मृत्यूवर विजय मिळवणारे आपले छत्रपती संभाजी महाराज होते, आणि त्यांच्या या पूजनीय समाधीस्थळावर जाऊन आपण
14व्या ज्योतिर्लिंगाला नमस्कार केल्याचं, नतमस्तक झाल्याचं हे सुख, हे पुण्य अनुभवायचं आहे, मिळवायचं आहे। तेव्हा मित्रांनो, 13वं आणि 14वं ज्योतिर्लिंग कोणतं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुमच्या सर्वांपुढे आणलेलं आहे। तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं, तुमचं काय म्हणणं आहे हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा। आणि तुम्ही या 13व्या आणि 14व्या ज्योतिर्लिंगाला जाऊन या, वंदन करून या आणि तो वारसा आपणही पुढे चालू अशी शपथ घ्या। कारण अशी शपथ घेतली तर आपल्याला आपल्या लोकशाही पद्धतीने जो अधिकार दिलेले आहे त्या अधिकाराच्या माध्यमातून आपल्या देव देश धर्माचं संरक्षण करणाऱ्या लोकांनाच पुढे आणायचं प्रेरणाबळ मिळेल, स्फूर्ती मिळेल असं मला या निमित्ताने म्हणावंसं वाटत आहे। तेव्हा हा व्हिडिओ इथे थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। जय हिंद, जय महाराष्ट्र।